हॅलो, गुड आफ्टरनून. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणाल आता ही गुड आफ्टरनून बोलते आणि देवपूजा करते. तर हो, दुपार झाली आहे, कारण सकाळपासून वेळ नाही भेटत आणि गुरुवारची पूजा करायची म्हटलं तर मला खूप वेळ लागतो. म्हणून सगळं ए टू झेड सगळी कामं आटपून नंतर मी देवपूजा करायला घेते, म्हणजे शांतपणे करता येते आणि सारखं मध्ये मध्ये कोण येत नाही. मध्ये मध्ये म्हणजे मुलंच असतात, बाकी कोण नाही. तर त्यांचं दोघांचं आवरून ठेवलं आहे. अथर्व पण शाळेत गेलेलं आहे आणि तीर्थाचं पण बनवून ठेवलं आहे. जेवण भरवायचं आहे फक्त तिला. तर ते मम्मीला सांगितलं आहे थोड्याने भरवायला. तर इथे मी सगळे देवाऱ्यातून बाहेर काढले आहेत, कारण म्हणजे माझी पूजा अशीच असते. मी आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस अशीच पूजा करते. सगळे देव बाहेर काढून पूर्ण देवारा सगळा पुसून वगैरे स्वच्छ पुसून काढते, झाडून वगैरे सगळं घासून वगैरे काढते. कारण बाकीच्या वेळेला असं मला वेळ नाही भेटत तेवढा, म्हणून आठवड्यातून 1 किंवा 2 दिवस अशी पूजा करते मी. कारण बाकीच्या वेळेला फक्त दिवाबत्ती करते एवढंच. त्यानंतर उंबऱ्यावरच्या पावलं असतात ना लक्ष्मीची, तीसुद्धा घासली आणि नंतर सगळे देव घेतले घासायला पितांबरीने. काही जणं म्हणतात की पितांबरीने नाही घासायचं, हळद आणि आणखीन 2-3 प्रकार आहेत, हळद, लिंबू, सोडा, हे सगळं असं मिक्स करून देव घासतात. पण मी नाही करत तसे, मी डायरेक्ट पितांबरीनेच घासते. आधी मी 2 टोपांमध्ये पाणी घेऊन देव धुवायची, पण आता तसं नाही करत. आता नळाची बारीक धार करते आणि त्याच्याखालीच देव धुते. हे मला बरं पडतं. आणि हे पाणी सगळं देवाचं आहे ना, मी हे तुळशीमध्ये घालते, फेकून नाही देत, बेसिनमध्ये असे देव घासते. कारण हे आमच्याकडे ना खारी हवा आहे ना ह्या साईडला. तर देव हे जे घासले ना, पितळेचे देव आहेत सगळे, पितळेचे. आणि तर ते ना घासलात ना आज, तर ते उद्या परवा ना ते लगेच परत काळे पडतात. त्याच्यामुळे असं देव घासून पूजा करावी लागते. असं नाही सगळेच करत असतील, मी मोठेपणा नाही सांगत, पण मी माझं सांगते. त्यानंतर सगळे देव घासून झाले आणि देवपूजा करायला घेतली. तर त्याआधी ना मी 2-3 ठिकाणी वाचलं होतं की देवपूजा करायच्या आधी ना आधी दिवा लावायचा असतो. चांगलं असतं ते. दिवा असाच नाही ठेवायचा, आधी दिवा लावायचा आणि मग देवपूजा करायला सुरुवात करायची. मग हल्ली मी तसंच करते, आधी दिवा लावते आणि मग देवपूजा करायला घेते. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून स्वामी रंगीन हाऊनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया, स्वामीमय झालो. तुझ्या पायरीशी आज चालून आलो, तुझ्या पायरीशी आज चालून आलो. स्वामी रंगीन हाऊनिया, स्वामीमय झालो, स्वामी रंगीन हाऊनिया, स्वामीमय झालो.
तर इथे माझा स्वामींच्या पादुकांचा अभिषेक पण झाला आहे दूध आणि पाण्याने. त्यानंतर मी इथे वाटीमध्ये हळद घेतली जराशीच आणि त्याच्यात गोमूत्र आणि जरासं पाणी मिक्स केलं आणि त्याचं मिश्रण करून उंबरठ्याला लावायला घेतलं आहे. हे मी उंबरठ्याला लेपन करते, हळदीचं लेपन. हे चांगलं असतं केलेलं. गुरुवारी पौर्णिमेला वगैरे हे करायचं चांगल्या दिवशी. मी जरासंच घेतलं आहे आज, कारण भरपूर पाऊस आहे बाहेर आणि पाण्याच्या शितड्या पडतात ना, पाणी थोडं थोडं येतं आतमध्ये, धड मारली की पावसाची. म्हणून यावेळेला जरासंच घेतलं आहे, कारण ते सुकणार नाही आहे लवकर, म्हणून हे चांगलं असतं केलेलं. हे मी गेल्या 2-2.5 वर्षापासून करते. स्वामींचं पारायण जसं करायला मी सुरुवात केली आहे ना, तेव्हापासून मी हे करायला घेतलं आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला फील होते याच्यामुळे. हे पण झालं करून. आता ह्याच्यानंतर मला सगळं दिवाबत्ती करून जेवायचं होतं, कारण संध्याकाळी मठात जायचं होतं मला, अथर्वला घेऊन. दोघांना पण घेऊन जायचं होतं, कारण महिना झाला गावावरून आल्यापासून मी गेली नव्हती मठामध्ये म्हणून. आणि अथर्व शाळेत गेला आहे. तीर्थाला पण भरवायचं आहे, मम्मीला सांगितलं आहे तीर्थाला भरवायला. तर हे सगळं आवरलं आणि दिवाबत्ती केली फायनली, अगरबत्ती वगैरे लावली आणि फायनली माझी झाली देवपूजा. कशी वाटली माझी पूजा नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हे सगळं आवरलं आणि त्यानंतर जेवून घेतलं, कारण अशी घाईघाईमध्ये पूजा करायला मला नाही आवडत. असं कोण मध्ये मध्ये बोलतं आहे किंवा हे करायचं आहे ते करायचं आहे मध्ये मध्ये, असं नाही आवडत मला. त्यामुळे मी सगळी कामं आटपली की मग देवपूजा करते. कधी कधी मी सकाळी लवकर उठून पण करायची अशी देवपूजा, पण आता नाही होत तसं पॉसिबल. म्हणून सगळे आवरल्याच्या नंतर कामं मग देवपूजा करायला घेते. फायनली माझी पूजा झाली. कशी झाली ते नक्की सांगा. आणि जेवली वगैरे पटापट, थोडा आराम केलो आणि संध्याकाळी अथर्व आला स्कूलमधून, तशी त्याची तयारी करून मठात गेलो, कारण त्याला लगेच क्रिकेटला पण तसंच निघायचं होतं म्हणून. मला वाटतं इथे ना 15 दिवसांनी किंवा 8 दिवसांनी एकदा तरी स्वामींच्या मठात यायलाच हवं. चांगलं असतं. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर. तर इथे मठात स्वामींच्या मठात पाय वगैरे पडून झालं आणि इथे जरा वेळ थांबलो होतो, कारण अथर्वचे पप्पा घ्यायला येणार होते म्हणून. त्यानंतर घरी आली, थोडा वेळ बसले वगैरे. आणि हे मी पाईप क्लिनरचं नवीन सुरुवात केली आहे. तेच जरा 2-4 फुलं बनवली. आणि बरं, मला अजून एक बोलायचं होतं. खूप दिवस झाले ना, असं मनामध्ये ना एक थोडंसं असं निगेटिव्ह येत होतं विचार, की मी हे करते ते चुकीचं करते का, व्लॉगिंग सुरू केले, व्हिडिओ सुरू केलं आहे करायचं, चुकीचं करते का मी. तर खूप असं मी ठरवलं काय होतं आहे नक्की, चुकतं आहे का माझं कुठे. तर
म्हटलं की नाही, मला असं आतून असं वाटतं की नाही, मी नाही चुकत आहे, मी जे करते ते बरोबर करते आणि मला हे करायचं आहे. मला नाही वाटत की ह्याच्यामध्ये काय चुकीचं दिसतं आहे किंवा काय चुकीचं दाखवते मी किंवा काय चुकीचं बोलते आहे. तर हेच जरा मनातला विचार काढून टाकला. मठात मी बराच वेळ बसली होती, हाच विचार होता सारखा माझ्या मनामध्ये. पण नाही, मला वाटतं आहे मी बरोबर करते ते. आणि स्वामींच्या पाया वगैरे पडली आणि थँक्यू बोलली त्यांना, कारण हा मनात खूपच वाईट विचार होता माझा. चला, मी इथेच व्हिडिओला एंड करते. बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.